घाडगे पाटलांचं मुस्काड फोडून श्रावणी तर इंगा दाखवते, पण माजुरडी अनुराधा येते आणि श्रावणीला घाडगे पाटलांचे पाय पकडायला लावते. तेवढे शिबू येतो आणि घाडगे पाटलांसोबत अनुराधाची अशी काही खेके काढतो. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, घाडगे पाटील चॅप्टरपणा करतो आणि सगळ्यांनाच गिफ्ट आणण्यासाठी पाठवून देतो आणि सानिकासोबत छेडछाड करायला लागतो. आता श्रावणी आणि सानिका त्याला खूप समजायचा प्रयत्न करतात, पण श्रावणीला थिजवण्यासाठी तो सानिकाला अजूनच त्रास द्यायला लागतो आणि म्हणतो, आता मी तुझा नवरा होणार आहे, मी तुझ्यासोबत काहीही करू शकतो. सानिका त्याचा हात झटकून म्हणते, मला नाही चालणार. तो म्हणतो, अरे बापरे, लग्नाआधी इंद्रनीलपासून गरोदर राहिली ते तुला चाललं आणि आम्ही नाही चालतोय. आम्ही तर तुमच्या नाजायज बायाचा स्वीकार करतोय. आता तो सानिकाला नको नको ते बोलत असतो. आता श्रावणीला काय सहन होत नाही आणि ती घाडगे पाटलाच्या एक कानाखाली मारते. आता मात्र घाडगे पाटलाला दिवसातारे दिसतात. श्रावणी म्हणते, तुला काय वाटलं तू कसाही वागशील आणि मी सहन करून घेईल? हे बघ, परत एकदा सांगते, माझ्या वाटेला जाऊ नकोस. आणि एक लक्षात ठेव, सानिका माझी नणंदे, मी तिचं लग्न तुझ्याशी कधीही होऊ देणार नाही. गाडगे पाटील गालाला हात लावून शॉकून श्रावणीकडे बघत असतो. तेवढे सगळे गिफ्ट घेऊन येत असतात. शोभी म्हणते, आई बाय 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 बाय, सानिकाने तर नशीबच काढलं. बघितलं का, केवढी महागडी गिफ्ट आहे. ते सगळे आत येतात तर शांतता पसरलेली असते. अनुराधा विचारते, काय झालं? गाडगे पाटील म्हणतो, हे बघा, तुमच्या या सुनेने माझा अपमान केलाय. हे बघा, तुमच्या या सुनेने माझे पाय धरून माझी माफी मागितली पाहिजे. श्रावणीने ते पाय धरून तर सोड, मी तुझी साधी माफी मागणार नाही. पण अनुराधा तिचा हात पकडते आणि घाडगे पाटलांकडे ढकलते आणि सांगते, आत्ताच्या आत्ता पाय धरून त्यांची माफी माग. पण श्रावणी काय मागत नसते. शोभी ओरडते, आईने काय सांगितलं ऐकायला येत नाही का? माफी माग घाडगे पाटलांची. शिबूचे बाबा म्हणतात, काय करायलाय तुम्ही? श्रावणी या घरची सून आहे आणि तुम्ही तिला ह्या माणसाचे पाय धरून माफी मागायला लावताय. अरे, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? अनुराधा म्हणते, ग बसा तुम्ही. ए नटमोगरे, काय सांगितलं? त्यांची माफी माग. आता श्रावणी घाबरते आणि घाडगे पाटलांचे पाय धरायला लागते. पण तेवढे शुभ येतो आणि तिचे हात पकडून तिला उभा करतो. आता घाडगे पाटील न घाबरता स्माईल करत असतो. शुभ म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली श्रावणीला या माणसाची माफी मागायला लावायची? आई, हे करताना तुला लाज नाही वाटत? शोभी म्हणते, शुभू, हिच्यासाठी तू आईची लाज काढतोस, पण तुला माहित नाही हिने काय केलं ते? अरे, हिने घाडगे पाटलांच्या कानाखाली मारलीये. शुभ म्हणतो, काय चुकीचं केलं? श्रावणीने याला बरोबर लायकी दाखवून दिली. शोभी म्हणते, बोलला, बायकोचा बैल बोलला. बघितलं काही, हिने काय केलं तरी याला बरोबरच वाटतंय. अनुराधा म्हणते, ए नटमोगरे, काय सांगितलं? घाडगे पाटलांची माफी माग. शुभ म्हणतो, माझी बायको ह्या माणसाची माफी मागणार नाही आणि आई, तू हिच्यावर बळजबरी करू शकत नाही. अनुराधा म्हणते, हिने चूक केलीये, माझ्या सानिकाचं लग्न मोडायला निघालीये. सानिका म्हणते, नाही आई, हा गाडगे पाटील खूप वाईट माणूस आहे. हा माझ्याशी खूप वाईट वागत होता म्हणून श्रावणीने त्याच्या कानाखाली मारली. हा माणूस ह्याच लायकीचा आहे. अनुराधा ओरडते, सानिका. शिबूचे बाबा म्हणतात, बास कारभारनी, खूप झालंय. हे बघ, आतापर्यंत मी तुझं लय ऐकून घेतलंय, पण आता एक सबूत पण ऐकून घेणार नाही. गाडगे पाटील, या तुम्ही, आमच्या मुलीचं लग्न नाही करायचं. अनुराधा म्हणते, अहो पण तो तू गप्प बस. घाडगे पाटील तर निघून जातो, पण शिव म्हणतो, हे बघ आई आणि शोभाताई, श्रावणी माझी बायको आहे. तुम्ही घरात तिच्याकडून कामं करून घेता ते ठीक आहे, पण परत बाहेरच्या माणसासमोर तिला झुकवलं, तिला जर असं वागवलं तर माझ्या इतका वाईट माणूस नाही. आई, मला तर तुझी कीव येते. स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्या सुनेला त्या माणसाच्या पायाशी घालत होती आणि एवढ्यावर थांबली नाही तर लेकीला पण विकायला निघाली. हे सगळं ह्या महागड्या गिफ्टसाठी केलं ना? आता मात्र शुभू सगळ्यांची चांगलीच लायकी काढतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.